वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 11, Magnetic Materials, Part 1. Next point is origin of magnetism in materials. In this first point is magnetic moment of an electron revolving around the nucleus of an atom. तर ॲटमच्या सराउंडिंगला जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन म्हणजेच मुव्हिंग इलेक्ट्रॉन असतो, मोशनमध्ये असतो. आणि आपल्याला माहिती आहे की मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे हा मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन जे आहे अराउंड द न्यूक्लियस हा इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. आणि हे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे याचं आपण मॅग्नेटिक मोमेंट आपण इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. हिअर consider an electron moving with constant speed v in a circular orbit of radius r about the nucleus. तर इथं हा इलेक्ट्रॉन कन्सिडर करायचा आहे ज्याचं स्पीड v आहे. v स्पीडनं हा रिव्हॉल्विंग होतोय अराउंड द न्यूक्लियस विथ रेडियस r. तेव्हा हा ॲनिमेशनमध्ये दाखवलेला आहे. हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होतोय, याची ऑर्बिटची रेडियस स्मॉल r आहे. आणखी v इतक्या स्पीडनं हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. If the electron travels a distance of 2 pi r in time t, then its orbital speed v equal to 2 pi r upon t. तर आपण इथं इलेक्ट्रॉन जे आहे इलेक्ट्रॉननं एक रोटेशन कंप्लीट केलं, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर हे जे अंतर आहे डिस्टन्स आहे हे सर्कम्फरन्स इतकं असतं. रेडियस स्मॉल आर आहे त्यामुळे सर्कम्फरन्स 2 पायर येतो. आणखीन एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम जे आहे वेळ जे आहे हा कॅपिटल टी असतो टाईम पिरियड. त्यामुळं व्हेलॉसिटी जे आहे इलेक्ट्रॉनची डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स हे सर्कम्फरन्स आहे 2 पाय आर, टाईम हा एक रोटेशनचा टाईम पिरियड आहे कॅपिटल टी. म्हणून व्हेलॉसिटी जे आहे इलेक्ट्रॉनची v इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी इतक्या व्हेलॉसिटीनं हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये रिव्हॉल्व होतोय या ऑर्बिटमध्ये, पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये. सिंगल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस हे आपण ह्या डायग्राममध्ये दाखवलेला एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला रिव्हॉल्विंग होतोय. Thus, the current I associated with this orbiting electron of charge E is. आता हा जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होतोय हा इलेक्ट्रॉन मुव्हिंग आहे, मोशनमध्ये आहे. आणि ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हा इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे, मुव्हिंग आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. आणि मुव्हिंग चार्ज आहे हा मुव्हिंग चार्ज म्हणजेच हा करंट असतो. आणि हा करंट आपण आय कन्सिडर केला. तर करंट जे आहे करंट आपण चार्ज अपॉन टाईम हा डिफाईन करतो आपण. चार्ज हा इलेक्ट्रॉन चार्ज आहे, आपण इथं व्हॅल्यू फक्त घेतली आहे -e आहे. आणखीन टाईम जे आहे एक रोटेशनचा आपण घेतलं आहे कॅपिटल टी, चार्ज डिवाइड बाय टाईम दॅट इज करंट. म्हणजे एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर त्या ऑर्बिटमध्ये प्रोड्यूस झालेला करंट जे आहे हा करंट I इज इक्वल टू e/t. आणखीन टाईम पिरियड जे आहे टाईम पिरियड आपल्याला ऑलरेडी माहिती आहे टाईम टी कॅपिटल टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आणखीन अँग्युलर फ्रिक्वेन्सी रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जे आहे ओमेगा इक्वल टू v/r. आणखीन आपण ह्या इक्वेशनमध्ये I इक्वल टू e/t मध्ये टीची व्हॅल्यू पुट केली. I इक्वल टू e ॲज इट इज. टी जे आहे हे टी 2 पाय अपॉन ओमेगा इन्व्हर्ट केल्यानंतर रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर ओमेगा अपॉन 2 पाय होईल. e ओमेगा बाय 2 पाय. इथं आपण ओमेगाची व्हॅल्यू पुट केली, इथं आहे ओमेगाची व्हॅल्यू v/r. त्यानंतर ओमेगा असं येईल v/r दॅट इज e इंटू v अपॉन 2 पाय r. दिस इज करंट. म्हणजे इलेक्ट्रॉननं एक रोटेशन, एक ऑर्बिट, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर त्यामध्ये प्रोड्यूस झालेलं करंट जे आहे डेव्हलप झालेलं करंट हा I इक्वल टू EV अपॉन 2 पाय आर इतका होईल. नाव द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप इज. आता हे जे करंट लूप जे आहे म्हणजे हा इलेक्ट्रॉन रोटेशन करतोय, रिव्हॉल्युशन करतोय, मुव्हिंग आहे. याच्यामुळे जे मॅग्नेटिक मोमेंट तयार झालं आहे हे मॅग्नेटिक मोमेंटची डेफिनेशन जे आहे ऑर्बिटमुळे हा MORB orbital magnetic moment I into A, that is current into area. But here current is already we have calculated current. This I is equal to EV by 2 pi r. Putting value of I is equal to EV by 2 pi r, this value of current.
and loop of this circular loop is, this is circular loop, hence area is pi r square, is a replaced by pi r square. Here 1 r cancels, pi cancels, then this orbital magnetic moment MORB, orbital magnetic moment becomes half into EVR. E is charge, V is velocity, R is the orbital radius. This is the orbital magnetic moment associated with this revolving electron. Now we know angular momentum is MVR. Putting this value of this angular momentum here in this equation, orbital magnetic moment is half into EVR. Here multiplying and dividing by ME, that is mass of electron. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण ME ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर इथं न्यूमरेटरला जे E इंटू MEVR आणखी डिनॉमिनेटरला 2ME हेच आहे, पण आपण रिअरेंज करून इक्वेशन लिहिले. ह्या इक्वेशनमध्ये हाफ EVR मध्ये न्यूमरेटरला ME आणि डिनॉमिनेटरला ME ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला आहे. आणखीन MEVR सेपरेट लिहिलं आहे आणि E/2ME सेपरेट लिहिलेलं आहे, कारण MEVR जे आहे हे L येतं, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. MEVR हे अँग्युलर मोमेंटम येतं, त्यामुळे आपण हे MVR जे आहे आपण L ने रिप्लेस केलं आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट हे EL/2ME. नाऊ व्हेक्टोरियली हेच आपण जर व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर M ऑर्बिटल बार इक्वल टू मायनस E2MEL बार, कारण हे मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम ज्यामध्ये डायरेक्शन ऑपोजिट असते म्हणून मायनस आलेलं आहे. हे व्हेक्टोरियली इन द फॉर्म ऑफ व्हेक्टर दिस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. नाउ दिस रेशो E/2ME charge upon 2 into mass of electron, this ratio is known as gyromagnetic ratio. For an electron revolving in a circular orbit, the angular momentum is integral multiple of h/2 pi. तर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जो असतो हा सर्क्युलर ऑर्बिटमधला, त्याचं अँग्युलर मोमेंटम जे आहे हे अँग्युलर मोमेंटम नेहमी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2 pi असतं. तर हे अँग्युलर मोमेंटम जे आहे इथं आपण पाहिलेलं बघा MEVR हे अँग्युलर मोमेंटम ह्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नेहमी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2 pi हे बोर सेकंड पॉस्युलेट आहे. दिस MEVR इक्वल टू n इंटू h/2 pi हे अँग्युलर मोमेंटम आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2 pi. इथं आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जे आहे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आपण लास्ट ह्याच्यामध्ये MORB हे E/2ME असं होतं. ह्याच्यामध्ये आपण अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे n इंटू h/2 pi हे पुट केल्यानंतर ही व्हॅल्यू ENH/4πME झालेलं आहे. हे इलेक्ट्रॉन जे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्विंग होतं आहे त्या इलेक्ट्रॉनला असोसिएट असणारं मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट हे ENH/4πME आहे. यामध्ये E हे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, फक्त आपण याची व्हॅल्यू घेतलेली आहे, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. N नंबर ऑफ ऑर्बिट आहे, H प्लँक कॉन्स्टंट आहे, 4 pi कॉन्स्टंट आहे, ME मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन सर्क्युलर ऑर्बिट. फॉर द फर्स्ट ऑर्बिट n इक्वल टू 1 गिविंग. आता ह्यामध्ये आपण हे एनी ऑर्बिटसाठी हे इक्वेशन आहे. जर आपण पहिलं ऑर्बिट कन्सिडर केलं तर n ची व्हॅल्यू 1 येते. n हे नंबर ऑफ ऑर्बिट आहे. फॉर पहिल्या ऑर्बिटसाठी n व्हॅल्यू 1 पुट केली तर इक्वेशन असं होईल EH/4πME. दिस इज ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फॉर फर्स्ट ऑर्बिट. नाउ द क्वांटिटी EH/4πME इज कॉल्ड बोहर मॅग्नेट्रॉन. आता ही जी क्वांटिटी आहे EH/4πME यालाच बोहर मॅग्नेट्रॉन सुद्धा म्हणतात. आणखीन द व्हॅल्यू ऑफ बोहर मॅग्नेट्रॉन इज, आता ह्या बोहर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू जी आहे इलेक्ट्रॉन चार्जची व्हॅल्यू, प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, 4ची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन व्हॅल्यू, या सर्व व्हॅल्यू टाकून आपण जर पुट करून हे जर सॉल्व केलं तर ह्याचा आन्सर जे ह्याची व्हॅल्यू जे आहे 9.274 इंटू 10⁻⁻24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर इतकी व्हॅल्यू बोहर मॅग्नेट्रॉनची येते. आणि हा कॉन्स्टंट आहे फॉर फर्स्ट ऑर्बिट. फॉर फर्स्ट बोहर ऑर्बिट ही व्हॅल्यू इतकी येते बोहर मॅग्नेट्रॉन. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन ॲटम इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोहर मॅग्नेट्रॉन, दॅट इज BM. आता मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ॲटमचं हे बोहर मॅग्नेट्रॉनच्या फॉर्ममध्ये पण स्टेटमेंट करतात. The atoms with odd number of electrons in their outermost orbit will possess non-zero resultant magnetic moment. तर ज्या ॲटम्समध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात
ते ॲटम जे आहेत हे ॲटम्स मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट शो करतात, कारण त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ही नॉन झिरो आहे, म्हणजे त्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असतं, म्हणजे ते ॲटम्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट शो करतात, ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे ज्यांची व्हॅलन्सी ऑड आहे. अशा प्रकारचे ॲटम जे आहेत हे ॲटम्स हे मॅग्नेटिक मुवमेंट शो करतात, मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतात. इनर ऑर्बिट्स आर कम्प्लिटली फिल्ड अँड हेन्स डू नॉट कंट्रीब्यूट टू द टोटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ॲटम. तर लास्ट जे हाफ फिल्ड ऑर्बिट जे आहेत ते ऑर्बिट सोडून आतले जे ऑर्बिट असतात इनसाईडचे ऑर्बिट, हे इनसाईडचे ऑर्बिट कम्प्लिटली फिल असल्यामुळं या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असतात यांचं रिव्हॉल्युशनचं मॅग्नेटिक मुवमेंट याच्यामध्ये टोटल मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत नाही. म्हणजे ॲटमचे जे टोटल मॅग्नेटिक मुवमेंट असतं हे ओनली लास्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन जे आहेत हे याच्यामुळं रिस्पॉन्सिबल असतं. इनसाईडचे कम्प्लिटली फिल्ड जे इलेक्ट्रॉन्स आहेत रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्या टोटल मॅग्नेटिक मुवमेंटमध्ये नसतं. हे आपण आता ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं इथं. तर हे न्यूक्लिय आहे, न्यूक्लियच्या सराउंडिंगला हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग होत आहेत आणि याचं ह्या ॲटमचं रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट इथं दाखवलं आहे साईडला. इथं हे ॲटम्स हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग झाल्यामुळं इलेक्ट्रॉनचे मुव्हिंग आहेत, मुव्हिंग इलेक्ट्रॉन किंवा मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हे प्रत्येक लूप जे आहे सिंगल लूप हे मॅग्नेटिक मुवमेंट डेव्हलप करतं, प्रोड्यूस करतं प्रत्येक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असल्यामुळं. आणखीन हे जे याचं स्पिन मोशन प्लस हे रिव्हॉल्विंग मोशन जे आहे सर्वामुळे ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन होत असतं. ह्याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉनचे तर स्पिन मोशन दाखवले पहा ह्या ॲनिमेशनमध्ये. आणखीन ह्या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्विंग होते वेळी पण ते मोशन जे आहे त्याची त्या मोशनमुळे पण तो मॅग्नेटिक मुवमेंट डिफाईन करतो. तर हे मॅग्नेटिक मुवमेंट ह्या सर्व ऑर्बिट जे आहेत ह्या प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि ते रिझल्टनं ह्यांचं जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे हे दाखवलं आहे ह्या लाईन्सनं. ह्या लाईन्स जर सर्वांचे इक्वली मॅग्नेटिक मुवमेंट डायरेक्शन असेल तर हे कॅन्सल होतं एकमेकाला. आणि हा जे ॲटम आहे हा ॲटम रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट दाखवत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये हे बघा डायरेक्शन दाखवले आहे, जर ही डायरेक्शन रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट असेल तर ह्या डायरेक्शनमध्ये येतं, नसेल तर हे सगळ्यांचे एकमेकाला मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल होऊन हा ॲटम डायपोल शो करत नाही, मॅग्नेटिक मुवमेंट शो करत नाही. ज्याच्यामध्ये इवन नंबर ऑफ हे ॲटम असतात लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतं बघा, इवन नंबर ऑफ लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर हे मॅग्नेटिक मुवमेंट सर्व कॅन्सल होऊन तो ॲटम्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा मॅग्नेटिक मुवमेंट डायपोल मुवमेंट दाखवत नाही. ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते ॲटम्स काय होतात त्याच्यामध्ये रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट हे नॉन झिरो असतं, म्हणजे कॅन्सल होत नाही. त्यामुळं हा जे ॲटम जे आहे तो ॲटम मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतो, ज्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात लास्ट ऑर्बिटमध्ये. तो हे दाखवले पहा, हे इक्वली सगळे मॅग्नेटिक मुवमेंट असल्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल करून हा ॲटम इलेक्ट्रॉन्समुळं मॅग्नेटिक मुवमेंट दाखवत नाही. याच्यामध्ये इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर मात्र त्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट येतो. Next point is magnetization and magnetic intensity. Now consider this action. Here the magnetic dipole moment are randomly oriented and hence the net dipole moment of many of the bulk material is zero. तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉन जे आहे हे ज्याच्यामध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते ॲटम्स मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दाखवतात. आणखीन ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दाखवत नाहीत. पण आपण जर जे ॲटम्स मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतात फॉर एक्झाम्पल ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत अशा ॲटमचा आपण जर सबस्टन्स कन्सिडर केला तर तो सबस्टन्स जे आहे तो सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी मॅग्नेटिक मुवमेंट दाखवत नाही. कारण ह्याचं रिझन आहे प्रत्येक ॲटम जे आहे हा प्रत्येक ॲटम हा सिंगल डायपोल हा मॅग्नेट असतो. आणखीन हे डायपोल मॅग्नेट जे आहेत हे रँडमली ओरिएंट झाल्यामुळं त्यांचे एकमेकाचे मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल करतात. आणखीन रिझल्टंट सबस्टन्स जे हा सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी मॅग्नेटिक फील्ड दाखवत नाही. तर फॉर सम मटेरियल्स सच ॲज Fe3O4 the vector addition of all these magnetic dipole moment may not be zero. Such materials have a net magnetic moment. तर काहीमध्ये हे रँडम जे ओरिएंटेड ॲटम्स आहेत यांची रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट झिरो होत नाही. काही ॲटम्समध्ये फॉर एक्झाम्पल Fe3O4मध्ये यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट रिझल्टंट झिरो होत नाही, हे मात्र सबस्टन्स मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दाखवतात. याच्यामध्ये नेट मॅग्नेटिक मुवमेंट दाखवले पाहिजे ॲनिमेशनमध्ये. तर ह्या ॲनिमेशनमध्ये हे ॲटम्स आहेत
ह्या ॲटम्समध्ये प्रत्येक ॲटमचे इलेक्ट्रॉनिक हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग आहेत. हे जर ऑड इलेक्ट्रॉन असतील तर ह्या ऑड इलेक्ट्रॉनमुळे काय होतं, हा ॲटम्स डायपोल शो करतो, डायपोल मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो. हे दाखवलं आहे परमनंट डायपोल मोमेंट आहे. असं प्रत्येक ॲटमचं हे जे डायपोल मोमेंट्स आहेत हे मोमेंट एकमेकाला रँडमली ओरिएंट होऊन हे सर्व डायपोल मोमेंट जे आहेत हे मोमेंट एकमेकाला कॅन्सल करतात आणि नेट डायपोल मोमेंट जे आहे हे 0 येतं. त्यामुळे अशा प्रकारचे ॲटम जे आहेत हे ॲटम्स मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाहीत. पण हे जर आपण ॲटम्स जर बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले, बघा हे बाहेरनं मॅग्नेटिक फील्ड लावलेलं आहे, हे येलो दाखवले बघा, हे मॅग्नेटिक मोमेंट दाखवल्यानंतर हे जे रँडमली ओरिएंट झालेले हे जे डायपोल मोमेंट होते हे या बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अलाइन होऊन हे सर्व डायपोल मोमेंट, सर्व मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जे आहेत हे एकाच दिशेमध्ये ओरिएंट होतात आणि परत हा सबस्टन्स मॅग्नेटिक डायपोल दाखवतो. आता बघा इथं त्यामध्ये हे सर्व मॅक्झिमम इलेक्ट्रॉन हे एका दिशेमध्ये हे ओरिएंट व्हायला लागले आहेत आणि इथं मॅग्नेटिक मोमेंट ही नॉन झिरो होतं. जर आपण बाहेरून मॅग्नेटिक फील्ड लावलं तर, अप्लाय केलं तर, नसेल तर हे जे सबस्टन्स आहे हा सबस्टन्स रिझल्टंट डायपोल मॅग्नेट जे आहे ह्याच्यामध्ये 0 असतं, मोमेंट दाखवत नाही. कारण सिंगल ॲटम हा याचा मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो, पण सबस्टन्समध्ये हे सगळे रँडमली ओरिएंट झाल्यामुळे एकमेकाचे मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल करून रिझल्टंट हा सबस्टन्स जे आहे, सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दाखवत नाही. आणखीन काही सबस्टन्समध्ये Fe3O4 म्हणजे ह्यामध्ये रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट 0 नसतं, त्यामुळे हे सबस्टन्स मॅग्नेटिक मोमेंट दाखवतात, शो करतात. The ratio of magnetic moment to the volume of the material is called magnetization. आता मॅग्नेटायझेशन जे हे मॅग्नेटायझेशन आपण डिफाईन असं करतो की रेशो आहे, हा रेशो मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. तर मॅग्नेटिक मोमेंट जे एका युनिट व्हॉल्यूमला असणारं मॅग्नेटिक मोमेंट म्हणजेच मॅग्नेटायझेशन असतं. बघा एम आणि मॅग्नेटायझेशन जे आहे हे मॅग्नेटायझेशन कॅपिटल एम ह्या सिम्बॉल दाखवतात. तर एम नेट जे आहे, एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि कॅपिटल एम म्हणजे मॅग्नेटायझेशन, स्मॉल एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नेट जे आहे हे नेट डिवाइड बाय व्हॉल्यूम म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, हेच मॅग्नेटायझेशन म्हणायचं. म्हणजे एका युनिट व्हॉल्यूमला जे काही मॅग्नेटिक मोमेंट तयार झालं हे मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे मॅग्नेटायझेशन आहे कॅपिटल एम. कॅपिटल एम इज व्हेक्टर क्वांटिटी हॅव्हिंग डायमेन्शन्स. आता मॅग्नेटायझेशनचे डायमेन्शन्स L⁻⁻1 A⁻⁻1 अँड SI युनिट इज एम्पियर पर मीटर. हे याचं मॅग्नेटायझेशनचं SI युनिट आहे. Now consider a rod of such a material with some net magnetization placed in a solenoid with n turns per unit length and carrying current I, magnetic field inside the solenoid is. आता आपण एक रॉड कन्सिडर करायचा आहे की जो रॉड मॅग्नेटायझेशन आहे, त्यामध्ये नेट मॅग्नेटायझेशन काहीतरी आहे मॅग्नेटिक फील्ड, आणि तो प्लेस केला आहे सोलनॉइडमध्ये. त्याचे n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत आणि कॅरिंग करंट I. त्या सोलनॉइडमधून I करंट फ्लो होतो आहे. आणखीन n नंबर ऑफ टर्न्स आहे, स्मॉल n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. तर त्याच्या इनसाईडला असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड B0 = μ0 Ni. तर आपण ओनली सोलनाईड जे आहे इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. तर हा सोलनाईड आहे, या सोलनाईडमध्ये आपण करंट पास केला. इथं बघा हे हा सोलनाईडमधून करंट पास केल्यानंतर याच्यामधून जे सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं हे मॅग्नेटिक फील्ड ब्ल्यू लाईन दाखवले पहा, मॅग्नेटिक फील्ड आहे. तर हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड इनसाईडला सोलनाईडच्या सेंटरला हे B0 = μ0 Ni. ज्यावेळी हा सोलनाईड जे आहे ही n नंबर ऑफ वायर जे n नंबर ऑफ टर्नची वायर, हे n नंबर ऑफ टर्नची वायर वाऊंड केले आहे, यातून करंट पास केलं आहे. ज्या ह्या n नंबर ऑफ टर्नच्या वायरच्या इनसाईडला ही हॉलो आहे, पोकळ आहे, त्यामध्ये काही मीडियम नाही आहे, त्यावेळी असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे B0 = μ0 Ni. μ0 ही परमिएबिलिटी आहे, n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत, I हा सोलनाईडमधून फ्लो होणारा करंट आहे आणि B0 ही मॅग्नेटिक फील्ड इनसाईड द सोलनाईड ऑन द ॲक्सिस आहे. तर यामध्ये करंट फ्लो ते दाखवले बघा ॲनिमेशनमध्ये असं आहे. यामध्ये इनसाईडला काही मीडियम नाही, त्यावेळीचं हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड असं आहे. Let us denote the magnetic field due to the material kept inside the solenoid by Bm, then net magnetic field. आता आपण इथं हे जे सोलनाईड आहे ह्या सोलनाईडमध्ये आपण मॅग्नेटाइज मटेरियल प्लेस केलं, त्याच्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याला आपण Bm मानलं. म्हणजे या सोलनाईडमधून आपण करंट पास केला, सोलनाईडमधून करंट पास केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही मीडियम नव्हतं त्यावेळेचं मॅग्नेटिक फील्ड आपण B0 घेतलेलं आहे. आणि हा रॉड इन्सर्ट केल्यानंतर ह्या रॉडमुळे जे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड येईल, रॉडमध्ये तयार झालेलं एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला आपण Bm म्हणलं, मॅग्नेटिक मोमेंट. तर ह्या दोन्हीमुळे असणारं नेट मॅग्नेटिक मोमेंट जे आहे म्हणजे
हे विदाऊट रॉड असते वेळी आणखीन विथ रॉड जे आहे त्यामुळे दोन्हींचं मग रिझल्टर मॅग्नेटिक फील्ड आहे बी नॉट हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ओनली सोलनाईट अँड दिस मॅग्नेटिक बी एम इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस मटेरियल मीडियम. हे मटेरियल मीडियम जे रॉड आपण इन्सर्ट केलं आहे याच्यामुळे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड झालेलं आहे हे बी एम आहे. अँड बी नॉट हे फक्त ह्या सोलनाईडमधून करंट पास झाल्यानंतर जे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामुळे असणार मॅग्नेटिक फील्ड बी नॉट आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड बी. आता बी नॉट जे आहे ओनली सोलनाईडमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे प्रिव्हियस केसमध्ये म्यू नॉट एन येतं. बी एम जे हे म्यू नॉट इंटू एम येतं. तर बी एम जे म्यू नॉट इंटू एम. एम हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे मॅग्नेटायझेशन आहे. कॅपिटल एम हे मॅग्नेटायझेशन आहे. म्यू नॉट ही परमिएबिलिटी एन नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ सोलनाइड आय इज द करंट फ्लो इन थ्रू सोलनाइड आणि म्यू नॉट इज द अगेन परमिएबिलिटी. तर यामध्ये आपण इथं एन इंटू आय जे हे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड एच येतं. एच इज इक्वल टू एन इंटू आय आपण एचनं रिप्लेस केलं इथं. परत आपण ह्यामधून म्यू नॉट कॉमन घेतलं तर इनसाइड ब्रॅकेट एच प्लस एम राहील. आणखीन हे जे एम आहे मॅग्नेटायझेशन हे साय इंटू एच येतं. साय हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे. आणखीन आपण एच पण कॉमन घेतल्यानंतर इथं रिमेनिंग 1 प्लस साय येईल आणि म्यू नॉट आणि एच हे ॲज इट इज आहे. आपण म्यू नॉट ह्या साईडला कॉमन लिहिलं आहे एच आपण इकडल्या साईडला कॉमन लिहिलं आहे. इथं हे 1 प्लस साय जे आहे हे म्यू आर येतं. म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस साय. म्यू आर हे रिलेटिव्ह परमिएबिलिटी आहे आणि म्यू नॉट ही ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी आहे. एच ही इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आहे. आणखीन म्यू नॉट म्यू आर हे जे आहे म्यू येतं. म्यू नॉट इंटू म्यू आर हे म्यू आहे. नाव हिअर साय इज कॉल्ड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. म्यू आर इज 1 प्लस साय दॅट इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी. H is n into I that is magnetic field intensity and mu naught is permeability of free space and mu is magnetic permeability. mu ही magnetic permeability आहे. पहा इथं पुन्हा एकदा हे ॲनिमेशन पहा. ॲनिमेशनमध्ये ज्यावेळी हे ओनली सोलनाइड असेल ह्यातून करंट फ्लो झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते बी नॉट आहे. हा रॉड इन्सर्ट केल्यानंतर जे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड येतं ते बी एम आहे. त्यामुळे टोटल मॅग्नेटिक फील्ड जे आहे दोन्हीमुळं फक्त ह्या सोलनाइडमुळं प्लस रॉडमुळं हे टोटल मॅग्नेटिक फील्ड बी जे आहे ही बी आपण इथं असं काढलेलं आहे म्यू नॉट इंटू एच दॅट इज मॅग्नेटिक परमिएबिलिटी इंटू इंटेन्सिटी. दिस इज बी टोटल मॅग्नेटिक फील्ड असं येतं यामध्ये. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ and keep watching videos, and for other videos see description box of this video and don't forget to subscribe, like and share.